नमस्कार. आज आपण झटपट बनणारी आणि दूध वाढीसाठी उत्तम असलेली मेथीची भाजी बाळंतिणीसाठी बनवणार आहोत. गरमागरम मेथीची भाजी आणि भाकरीचा काला मोडून छान तर लागतेच, त्याचबरोबर बाळंतिणीला दूध सुद्धा भरपूर येते. मेथीमुळे बाळंतिणीच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते. त्यासाठी मुठभर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे थोडेसे भाजत आले की त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि मग एक गड्डी लसूण टाकायचं आणि एक मिरची टाकायची. ही स्पेशली बाळंतिणीसाठी भाजी बनवलेली आहे, त्यामुळे मी एकच मिरची टाकलेली आहे. सर्वांसाठी बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण हे तुमच्या तिखटानुसार कमी अधिक करायचं आहे. शेंगदाणे, लसूण, मिरची भाजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि त्यामध्ये 1 चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ टाकून बारीक वाटून घ्यायचं. वाटताना जसं लागेल असं पाणी टाकायचं आहे. शेंगदाणे खरपूस भाजल्यामुळे भाजी ही अतिशय टेस्टी लागते आणि अगदी 5 मिनिटात बनते. याप्रमाणे बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. मेथीची भाजी केलेली आपण बाळंतिणीपुरतंच करणार आहे, त्यामुळे ही मेथीची भाजी मी निवडून स्वच्छ करून घेतलेली आणि थोडीशी कापलेली आहे, फार नाही कापलेली. बाळंतिणीची भाजी बनवताना लोखंडाची कढई वापरलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं, पाव चमचा जिरे आपण 1 चमचा आधीच वापरलेले आहेत. जिरे खाल्ल्यामुळे बाळंतिणीला दूध येण्यास मदत होते. त्यानंतर पाव चमचा मोहरी टाकली. जिरे मोहरी छानपैकी तडतडले की वाटून टाकलं. हे आधीच आपण भाजून घेतलेलं असल्यामुळे पटकन भाजलं जातं. त्यानंतर पाव चमचा हळद टाकली आणि 1 मिनिटभर अशा प्रकारे भाजून घेतलं. आता त्यामध्ये निवडून घेतलेली मेथीची भाजी टाकायची आहे. भाजी टाकून 2 ते 3 मिनिट छानपैकी परतून घ्यायचं. मेथीमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असल्यामुळे शरीरातील दाह कमी होते व शरीर उबदार ठेवते. थोडा वेळ मेथी परतली आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि ज्या भांड्यामध्ये आपण वाटून घेतलेलं त्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घेऊन टाकलं आणि त्यानंतर पुन्हा वाटीभर पाणी टाकलं. पाणी जास्त टाकायचं आहे कारण काला मोडून खायचा असतो आणि त्यानंतर थोडासा हिंग टाकला. मिश्रण व्यवस्थितपणे ढवळून घेतलं. मेथीचे सेवन केल्याने रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. त्याचप्रमाणे मेथीच्या भाजीमुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. आता उकळी आल्यानंतर 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून मंद आचेवरती भाजी शिजू द्यायची. ही भाजी पातळच असते आणि काला मोडून खाल्ल्यानंतर दूध हे छानपैकी येतं. अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर टाकून पुन्हा ढवळून घेतलं. फक्त 8 ते 10 मिनिटातच गरमागरम मेथीची भाजी तयार झालेली आहे. यासोबत गरमागरम ज्वारीची, बाजरीची किंवा नाचणीची भाकरी कुस्करून खायची. त्यामुळे बाळंतिणीला दूध हे भरपूर नक्की येतं. माझ्या मुलीला 2-3 दिवसातून एकदा तरी अशा प्रकारची मी भाजी देते. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब.